तर आज आपण पाहतोय खमंग अशा तिळगुळाच्या पुऱ्या। त्यासाठी इथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी हे व्यवस्थित मिक्स करून याचं मिश्रण बनवून ठेवायचं। नंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चमचे तीळ, इलायची पावडर, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे छान कडकडीत गरम तेलाचं मोहन बनवून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलं होतं ते अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घालायचं आणि पुरीसाठीची जशी घट्ट कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घ्यायची। नंतर मळलेल्या कणकेला थोडंसं तेल लावून 5 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं। नंतर कणकेतील एक मोठा गोळा काढून घ्यायचा, त्याची छान जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आणि एखाद्या वाटीच्या किंवा झाकणाच्या सहाय्याने छान छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या। नंतर ह्या पुऱ्या छान कडकडीत गरम तेलामध्ये सोडायच्या आणि छान खमंग तळून घ्यायच्या। ह्या पुऱ्या खायला अगदी मस्त लागतात, खमंग लागतात आणि तिळगुळाची कोंद आणि चटणी तर आपण नेहमीच बनवतो, पण एकदा ह्या खमंग अशा तिळगुळाच्या पुऱ्या सुद्धा नक्की बनवून पहा आणि कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा।